नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण RTE 25% यामार्फत रिझल्ट किंवा लॉटरी लागलेली असून तो रिझल्ट किंवा लॉटरी लागण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि चॅनल जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. अलीकडेच मागच्या महिन्यामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे सुरू झालेले होते आणि ऑनलाईन फॉर्म बंद झालेले असून आता याची लॉटरी लागलेली आहे. आणि लॉटरी लागून तुम्हाला जर का SMS वगैरे आला नसेल, परंतु तुम्हाला आपल्या पाल्याचा कोणत्या शाळेमध्ये कुठं नंबर लागला हे पाहायचं असेल तर तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाकायचं आहे आपल्या Googleमध्ये RTE 25% अशा प्रकारे सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या लिंकला ओके करायचं आहे. RTEच्या पहिल्या लिंकला ओके केल्यावर तुम्हाला तुमच्याकडे जो ॲप्लिकेशन नंबर मिळाला असेल तो तुमच्याकडे नंबर असणे गरजेचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याही मुलांचा नंबर लागलेला असेल, या ठिकाणी पाहता की तुम्ही निवड यादी लिस्ट नंबर 1 प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत दिनांक 10/4/2026 ते 20/4/2026 पर्यंत आहे. म्हणजे ज्याही मुलांचे नंबर लागले असेल त्यांनी 20 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला त्यांचं ॲडमिशन करून घ्यायची आहे. त्यानंतर अशा प्रकारे ह्या सर्व तुम्ही पाल्यांना सूचना वगैरे वाचू शकता. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. मी तुम्हाला याच्यावरून सांगणार आहे की तुमच्या पाल्याचा नंबर कसा लागला हे पाहून घ्यायचं असेल तुम्हाला खाली पुन्हा स्क्रॉल डाऊन करायचं आहे या खाली. त्यानंतर एक या ठिकाणी पाहता की तुम्ही ॲप्लिकेशन व्हॉईस डिटेल अर्जाची स्थिती या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे एक पेज पुन्हा या ठिकाणी ओपन होते. या ठिकाणी तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर असेल तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे, जो तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला आलेला असेल SMS द्वारे किंवा तुमच्या प्रिंटवरसुद्धा हा ॲप्लिकेशन नंबर असेल. तर या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकून गो या ऑप्शनला. मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर टाकलेला असून आता आपल्याला गो या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. गो या ऑप्शनला क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही आपल्या पाल्याचे नाव येणार आहे. त्यानंतर या ठिकाणी नाव आल्यावर तुम्ही चेक करू शकता की कोण्या शाळेमध्ये नंबर लागले आहे. तर या ठिकाणी या कॅन्डिडेटचा दिस ॲप्लिकेशन इज नॉट सिलेक्टेड एनी स्कूल म्हणजे हा जो नंबर मी यूज केलेला आहे आणि हे जे नाव तुम्ही पाहता या ठिकाणी या कॅन्डिडेटचा या ठिकाणी नंबर लागलेला नाही. तुमचा पाल्यात जर का नंबर लागला असेल तर त्या ठिकाणी शाळेचं नाव येणार आहे आणि अलॉटमेंट लेटर वगैरे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे. आणि त्याचप्रमाणे जर का तुमच्या पाल्याचा नंबर लागला नसेल तर या ठिकाणी तुमच्यासमोर अशा प्रकारे लिहून येणार आहे की दिस ॲप्लिकंट इज नॉट सिलेक्टेड इन एनी स्कूल. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून ज्याही मुलांना या व्हिडिओची गरज असेल त्यांना नक्की पाठवा, कारण की 20 तारखेपर्यंत त्यांनी ॲडमिशन करून घ्यायची आहे. आणि ज्याही कॅन्डिडेटचे वेटिंगमध्ये लिस्ट असेल, वेटिंगवर ज्यांचे नाव असेल त्यांनीसुद्धा आपल्या चॅनलला भेट देत राहायचं आहे, कारण की महत्त्वाची अपडेट येत राहते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि ज्याही पाल्यांचे लॉटरीमध्ये नंबर लागले असेल त्यांना अलॉटमेंट लेटर कसे काढायचे, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स कोणते हवे आहेत, समोरची प्रोसेस काय करायची आहे, हे सर्व आपल्या चॅनल उपलब्ध राहणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये येणार आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.